नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBTE कडून आता समर एक्झाम 2024चं जे काही डे अँड डेट वाईज शेड्यूल आहे ते अवेलेबल झालेलं आहे. यापूर्वी टेंटेटिव्ह शेड्यूल आलेलं होतं, मात्र आता या ठिकाणी त्यांनी डे अँड डेट वाईज जे शेड्यूल आहे ते अवेलेबल करून दिलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत होतं की या ठिकाणी जे काही लोकसभा निवडणूक आहेत त्याचा परिणाम होईल का, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्झाम डे अँड डेट वाईज शेड्यूल जे आहे ते अवेलेबल झालेलं आहे. MSBTEच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आपण या ठिकाणी फार्मसीचं शेड्यूल पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला तुमचे इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं आहे आणि इन्स्टिट्यूट सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काही शेड्यूल आहे ते पाहता येणार आहे. तर या ठिकाणी मी एक MET कॉलेजचं जे काही शेड्यूल आहे ते ओपन करतोय. तुम्ही तुमच्या कॉलेजचं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करून पाहू शकता किंवा फार्मसीसाठी कुठल्याही फार्मसी कॉलेजचं शेड्यूल बघितलं तर तुम्हाला एक अंदाज कळेल. या ठिकाणी बघू शकता 3/5/2024 पासून एक्झाम सुरू होते समरची. त्या ठिकाणी पहिल्यांदा फार्मास्युटिक्सचा पेपर आहे. स्कीमनुसार वेगवेगळे पेपर आहेत, तुम्ही पाहू शकता तुमची स्कीम कोणती आहे त्यानुसार कधी कुठला पेपर आहे ते पाहून घ्या. साधारणपणे 1 महिना आणि वरती काहीतरी 8-10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही स्टडीला सुरुवात करा. फारसा वेळ राहिलेला नाही आहे, त्यामुळे स्टडीला सुरुवात करा. थोडेसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करा, ज्या माध्यमातून तुम्हाला एक्झामचा पॅटर्न, एक्झाममध्ये कुठल्या टॉपिकवरती किती वेटेज आहे याचा अंदाज येऊन जाईल. फारसे दिवस शिल्लक राहिलेले नाही आहेत, त्यामुळं अभ्यासाला लागा. तुम्हा सगळ्यांना एक्झामसाठी शुभेच्छा. अशा पद्धतीनं तुम्ही वेळापत्रक पाहू शकता आणि तुमचं इन्स्टिट्यूट सिलेक्ट करून पूर्ण वेळापत्रक तुम्ही बघू शकता. कुठला पेपर तुम्हाला द्यायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी शेड्यूल पाहून घ्या आणि अभ्यासाचं नियोजन बनवा. हार्डली फक्त 1 महिना शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळं नक्कीच तुम्ही अभ्यासाला लागा. आणि हे जे काही शेड्यूल आहे ते तुम्ही प्रिंट करून देखील घेऊ शकता किंवा PDF सेव्ह करू शकता. प्रिंट दिस पेज यावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲज अ PDF म्हणून तुम्ही हे शेड्यूल सेव्ह करून घेऊ शकता. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे शेड्यूल शेअर करत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे वेळापत्रक बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.